तर थांबाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि माझा एक डाऊट सुद्धा क्लिअर झालाय. आपल्या राजाला म्हणतात महाराज, तर भूताच्या राजाला नेमकं काय म्हणतात आणि त्याचं उत्तर आज मला मिळलंय आणि ते काय आहे हे शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की कळेल. तर नमस्कार, माझं नाव प्रभुराज आणि स्वागत करतो तुमचं मूवीज कट्टाच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला करूया थांबा मूवीच्या ट्रेलरचा रिव्ह्यू. तर करेक्ट 5 वाजता मित्रांनो याचा जो ट्रेलर लॉन्चचा प्रोग्राम चालू झाला होता हा मॅडॉकच्या ऑफिशियल चॅनलवरती सुरू होता आणि तो मी पूर्ण बघितला. श्रद्धा कपूरच्या हाताने म्हणजे स्त्रीच्या हाताने या मूवीचा ट्रेलर लॉन्च झाला. तर ट्रेलर एकंदरीत कसा आहे कसा नाही हे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की कळेल. तर या मूवीला डायरेक्ट करतायत आदित्य सरपोतदार, तसेच प्रोड्यूस करतायत दिनेश विजय आणि या मूवीच्या स्टारकास्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत रश्मिका मंदाना, हो मित्रांनो तुमची लाडकी रश्मिका मंदाना, त्याचबरोबर आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी व परेश रावल. तर स्टारकास्ट तर दमदार आहे आणि त्याचबरोबर ट्रेलरची सुरुवात सुद्धा. आणि त्यात आपल्याला कळतंय की एकंदरीत टीजर पाहिल्यानंतर असं वाटत होतं की ही स्टोरी व्हॅम्पायरची असेल, पण आपल्याला कळतंय की ही स्टोरी व्हॅम्पायरची नसून बेताल या भूतांची आहे. आणि नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो सुद्धा की मला आता राजा बनायचं आहे आणि मला आता थामा बनायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला याचं उत्तर मिळलं असेल की थामा नेमका कोण. तर हो मित्रांनो, थामा हा भूतांचा राजा असतो असं या मूवीच्या ट्रेलरमध्ये तर आपल्याला दिसतंय. तर आता तो नेमका कोण बनणार हेच या मूवीमध्ये आपल्याला दाखवलं जाईल. पण मी 100% तुम्हाला गॅरंटीने सांगतो या मूवीतील लीड हिरो हा आपल्याला माहित आहे आयुष्मान आहे आणि शेवटला नवाजुद्दीन सोबत त्याची फायटिंग होईल. आणि 100% लिहून देतो गॅरंटीनं, आत्ताच लिहून घ्या, थामा बनणार तो म्हणजे आयुष्मान खुराना. भावानो, रश्मिका मंदानाचे ग्लिम्स आपल्याला टीजर मध्ये कमीच दाखवले होते आणि याड लावलं होतं तिनं. यावेळी सुद्धा थोडेच ग्लिम्स दाखवलेत पण ते एकदम परफेक्ट दाखवलेत आणि मॅजिकल म्हणजे तिची जी जादू आहे ना मित्रांनो ती तिनं 100% या ट्रेलर मध्ये सुद्धा आपल्याला दाखवल्या. त्याचबरोबर हे युनिव्हर्स आपल्याला कॉमेडी तसेच हॉररचा तडका देतं. या ट्रेलर मध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला नवाजुद्दीनने त्याची कॉमेडी स्टाईल प्लस हॉररचा टच सुद्धा दिलाय, त्याचबरोबर दुसरीकडे बाजू सांभाळत आहेत आयुष्मान खुराना तर परेश रावल. त्यामुळे कॉमेडीचा तडका डबल ट्रिपल होईलच, पण त्याचबरोबर हॉररचा तडका देखील खूप असणार आहे. आणि ट्रेलर मध्ये मला एक गोष्ट अशी कळली आहे की जो भेडिया वरुण धवन छोटा दाखवला होता आतापर्यंत आपल्याला 4 पायावर चालणारा, तो आता बहुतेक डेव्हलप झालाय आणि 2 पायावर चालताना दिसणार आहे आपल्याला. तर मित्रांनो, ट्रेलर मध्ये जसं दाखवलंय एक मोठा भेडिया आणि तो 100% वरुण धवन असणार आहे आणि त्याचा केमिओ आपण बघितलेलाच आहे. तर लास्टला आपल्या कट्टाप्पाचा देखील केमिओ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच मुंजा असेल की नाही याच्यासाठी थोडा दिमाग लावावा लागेल की या मूवीमध्ये मुंजा असेल किंवा नाही. एकंदरीत ट्रेलरमध्ये त्यांनी आपल्याला खूप सारे छोटे छोटे ब्रेकडाऊन दिलेत आणि ज्या गोष्टीसाठी मित्रांनो हा ट्रेलर रिलीज केला होता ती त्याने टिकवून ठेवलेली आहे, ती म्हणजे हाईप. कारण मित्रांनो 100% मी तुम्हाला खात्री देतो की या मूवीची हाईप आता हळूहळू वाढेल. दिवाळी आहे 20 आणि 21ला, पण ही दिवाळी फक्त आपली नसून थामाची असणार आहे. कारण थामा पिक्चर सुद्धा 21 ऑक्टोबर रोजीच म्हणजे दिवाळीच्या दिवशीच येणार आहे. ज्या पद्धतीने मार्वल आपलं युनिव्हर्स तयार करत होतं त्याच पद्धतीने हिंदीचं युनिव्हर्स हे स्त्री युनिव्हर्स आता हळूहळू तयार होत चाललंय मित्रांनो आणि ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीत ट्रेलर खूप चांगला आहे, फक्त मला याच्यापेक्षा थोड्या जास्त अपेक्षा अजून होत्या या ट्रेलरबद्दल. पण ठीक आहे, जसं कव्हर असतं तसं आतलं पुस्तक नसतं, त्याच पद्धतीने ट्रेलर असा आहे. तर पिक्चर आपण त्यावरून कसं आहे हे सांगू शकत नाही. तर पिक्चरसाठी मी 100% भावानं एक्सायटेड आहे. तुम्ही आहात का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या ट्रेलरमध्ये तुम्हाला कोणता सीन आवडला तसेच कोणाची ऍक्टिंग भारी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या भावाच्या चॅनेलला फॉलो करा मित्रांनो. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.